सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नीट पेपर फुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला होता। त्याच्या निषेधार्थ आज वणी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या युवा मोर्चाने वतीने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यासाठी आवाहन केले होते। या आवाहनाला आज वणी येथील बाजारातील व्यापारी व नागरिकांनी 100% प्रतिसाद दिला। मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। त्यानुसार वंचित बहुजन आघाडी वणी शहर कमिटीच्या मार्फत देखील आज वणीमध्ये बंद ठेवण्यात आलं होतं। यामध्ये हा बंद यशस्वी करण्यासाठी या गावातील अनेक दुकानदार, व्यापारी, रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटना असेल, छोटे मोठे उद्योजक असतील, विद्यार्थी युवक असतील, या सर्वांनी या बंदमध्ये सकारात्मक प्रतिसाद देऊन हा बंद यशस्वी केलेला आहे। त्यासाठी मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो। यानंतर मित्रांनो, एक बाब प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे की एकंदरीत या देशामध्ये नीट पेपरला धरून अनेक विद्यार्थी प्रेशराईज होऊन आत्महत्या करत असतात। अनेक विद्यार्थी अनिता नावाची एक केस तेलंगणामध्ये सर्वात प्रचलित केस आहे, ज्यामध्ये विद्यार्थिनीला 98% मार्क पडून देखील नीट क्वालिफाईड न झाल्यामुळे कोर्टात जाऊनही न्याय न मिळाल्यामुळे त्या विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागली। यासारखे अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। धर्मेंद्र प्रधान हे गेंड्याची कातडी पांघरून राजीनामा देण्याबाबत भूमिका घेत नाहीये। देशाचे प्रधानमंत्री देखील या भूमिकेबद्दल एक शब्द देखील बोलत नाहीये। भाजप सरकार आणि एकंदरीत त्यांचे समविचारी लोक या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या मारझोडीचं अप्रत्यक्ष वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन करत आहे। त्या गोष्टीचा देखील आम्ही निषेध करतो। सगळ्यात पहिले आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीची आतापर्यंत नीटला धरून शिक्षणाचं बाजारीकरण थांबलं पाहिजे। नीट, JEE, CET यासारख्या ज्या परीक्षा असतात, या परीक्षा खासगी कोचिंग क्लासेसला बढावा देण्यासाठी असतात। ज्या इथल्या वंचित घटकांना, इथल्या आदिवासी, दलित, भटक्या, मुस्लिम यासारख्या वंचित घटकांना स्पर्धेतून बाद करण्यासाठीचा हा प्रकार आहे असं आम्ही मानतो। आणि शेवटी जाताना एवढं सांगतो की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाला पाहिजे। त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला त्या विद्यार्थ्यांचा देखील आम्ही सन्मान करतो। प्रामुख्याने दिल्ली पोलिसांचा आम्ही निषेध करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। जागर जनस्थानसाठी शामराव सोनवणे, वणी।